टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी जर नेहमीचा पदार्थ अशा पद्धतीने बनवला तर मुलं चाटून पुसून खातील। त्यासाठी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की जिरं, मोहरी, कढीपत्ता, उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि डाळवं टाकलेलं आहे, भाजलेल्या फुटाण्यांचे डाळवं। त्यानंतर त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेला बटाटा टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला गाजर टाकायचं आहे। सगळं एकजीव करून 1 ते 2 मिनिटं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण नरम झालं की त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि परत 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला परत 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये छान चवीसाठी आपल्याला इथे मॅगी मसाला, मॅजिक मसाला टाकायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं परत परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये नेहमीचा पदार्थ म्हणजे आपला भात हा ताजा बनवलेला असेल तरीही चालेल किंवा मग शिल्लक राहिलेला भात असेल तरीही चालेल। छान एकजीव सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं आपल्याला ताट झाकून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि ते मस्त चमचमीत आपला फोडणीचा भात तयार आहे।